श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये आजीबाईच्या बटव्यातील उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 1 नंबर. पावसाळ्यात काय होतं तर मसाले खराब होतात आणि पावसाळ्यात मसाले खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मसाले हे काचेच्या भरणीतच ठेवावेत, जेणेकरून ते खराब होणार नाहीत. 2 नंबर. बटाट्याचे भरीत जास्त टेस्टी बनवण्यासाठी भरीत बनवत्या वेळी त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यावा. यामुळे भरीत अजूनच टेस्टी बनते. 3 नंबर. फिश करी मध्ये नारळाऐवजी नारळाचे दूध घातले तर करी छान होते. तसेच फिश करी मध्ये 2-3 त्रिफळा टाकले तर टेस्ट आणखीनच वाढते. 4 नंबर. आपल्याला नेहमीच लागणारे सांबर करताना त्यासाठी डाळ शिजवत ठेवताना त्यात सालीसकट लाल भोपळा किसून घालावा. त्यामुळे सांबर दाट होते आणि डाळीची बचतही होते आणि त्यामुळे त्याचबरोबर जीवनसत्वेही भरपूर प्रमाणात मिळतात. 5 नंबर. पालकाची पातळ गरगट्टा भाजी करताना नारळाचे दूध घालून तूप किंवा जिऱ्याची फोडणी मिरची घालून केली तर छान होते. 6 नंबर. शेपूच्या भाजीमध्ये पालक चिरून घातल्यास शेपूचा उग्रवास कमी होतो आणि भाजी खूप छान होते, चवीला छान लागते. 7 नंबर. कॉफी करताना प्रत्येक वेळी आपण त्यात जायफळ किसून घालतो, पण त्यामुळे जायफळ कधी जास्त होते तर कधी कमी होते. त्यापेक्षा महिन्याच्या सामानात कॉफी आणल्यावर भरणीत भरण्यापूर्वी त्यामध्ये योग्य प्रमाणात त्यात जायफळ आणि वेलची पूड मिसळून ठेवावी, म्हणजे वेळही वाचतो आणि वरील दोन्ही वस्तू जास्तही लागत नाहीत. 8 नंबर. पावसाळ्यात मीठ आणि साखरेला ओलावा येतो किंवा येत असेल तर एका कापडात मुठभर तांदूळ भरून ती पुरचंडी मीठ व साखरेच्या भरणीत ठेवा. तयार झालेला ओलावा तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला पाणी सुटणार नाही. 9 नंबर. मिरची भजी खाताना वरचे आवरण खाऊन मिरच्या तिखट लागतात म्हणून आपण टाकून दिल्या जातात. म्हणून ही भजी करायच्या आधी मिरचीच्या मध्यभागी चीर पाडून त्यामध्ये हळद व मिठाच्या पाण्यात तासभर ठेवाव्यात व नंतर कोरड्या कपड्याने पुसून पिठात घालून तळाव्यात. त्यामुळे त्या कमी तिखट लागतात आणि हळदीमुळे भज्याला खूप छान खमंग अशी चव येते. 10 नंबर. उपीट खमंग व चवदार होण्यासाठी पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडे आले, 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि पाव चमचा जिरे टाकून अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालाव्यात, म्हणजे चव खूपच छान येते. 11 नंबर. शेवग्याच्या शेंगा जर कुकरमध्ये उकडल्या की त्या फुटतात, पण उकडायला ठेवताना थोडा गुळाचा तुकडा कुकरमध्ये घालावा व शेंगांना मीठ चोळून ठेवावे, म्हणजे शेंगात मीठ शिरते व चांगली चवही येते व गुळामुळे शेंगा शिजतात
पण फुटत नाहीत. हा उपाय नक्की करून पहा. 12 नंबर, आळूची गरगट्टा भाजी करताना आळूची खाज आणि गरगट्ट्याला आंबटपणा येण्यासाठी थोड्या प्रमाणात आंबट चुक्याची पालेभाजी वापरली तर गरगट्टा उत्तम स्वादिष्ट आणि घट्ट असा छान होतो. 13 नंबर, पुलाव मोकळा व्हायला हवा त्याकरिता तांदूळ हा जुना वापरावा. तांदूळ नवा असेल तर पुलाव चिकट होतो. तांदळाच्या 1.5 पट त्यामध्ये पाणी घालावे. 14 नंबर, मुगाच्या डाळीची खिचडी करताना मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरले तर खिचडी चवदार व पौष्टिक होते. 15 नंबर, तंदुरी चिकन करताना थोड्या आकाराचे व कमी वजनाचे चिकन वापरले तर ते पटकन शिजते. 16 नंबर, शेवयाची खीर करताना शेवयाबरोबर थोडेसे डाळीचे पीठ तुपात भाजून घेतले तर शेवयाला छान चवदार होतात आणि रंगही चांगला येतो. 17 नंबर, ओल्या चटणीचा रंग हिरवा गार हवा असल्यास वाटण करताना 1-2 पालकाची पाने आणि चवीनुसार कोथिंबीर घातल्यास चटणीला हिरवागार असा छान रंग येतो. 18 नंबर, भेंडीची भाजी बुळबुळीत होते. अशा वेळी भेंडी स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यावी. भेंडी मस्त सुटसुटीत होते. 19 नंबर, उकडीच्या मोदकांसाठी तांदूळ धुवून वाळवून दळून आणावे. त्यामुळे उकड चांगली होते व गुठळ्याही होत नाहीत. 20 नंबर, श्रीखंड करताना साखर एकाच वेळी प्रमाणानुसार घालावे. थोडी कमी साखर घातली आणि श्रीखंड ठेवले तर श्रीखंड फसफसते, त्याला जाळी पडते आणि अशा वेळी नंतर साखर मिसळून ते चांगले लागत नाही. 21 नंबर, मसाले भात, भाज्या आणि पुलाव यामध्ये ताजे मटार वापरताना त्यांना थोडासा तेलाचा हात लावावा. त्यामुळे मटारचा हिरवा रंग आणि ताजेपणा कायम राहतो. शिवाय तेलामुळे मटार लवकर शिजतात. 22 नंबर, केशर हे महाग असते. त्यामुळे व्हेजिटेबल पुलाव करताना त्यात शिजवताना गाजर किसून घातल्यास पुलावाला छान केशर सारखा रंग येतो. 23 नंबर, साबुदाणा भिजवताना सर्व पाणी काढून टाकून थोडे ताक जरी घातले तरी साबुदाणा चांगला भिजतो व खिचडीलाही छान चव येते. 24 नंबर, नारळाच्या वड्या करताना आयत्या वेळी खवा नसेल तर दुधाची पावडर घाला. त्यानेही खूप छान चव येते. 25 नंबर, नारळाच्या वड्या करताना साखर व खोबरे एकत्र न करता प्रथम कढईत साखर घालून त्यात थोडे पाणी घालून पक्का पाक करावा व त्यात खोबरे घालून परतावे. वड्या लवकर खुसखुशीत व पांढऱ्या शुभ्र होतात. वरील किचन टिप्स आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.